तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आंबा आणि काजू उत्पादकांना जाहीर केलेली आर्थिक मदत वाढवा या मागणीसाठी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा नेणार आहेत। या मोर्चाला ठाकरे गटाने सुद्धा पाठिंबा दिलाय। पाहूयात। आंबा आणि काजूच्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिल्याच्या विरोधात कोकणातील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा नेणार आहेत। 15 मेला मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटानेही पाठिंबा दिलाय। आंबा उत्पादकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। त्यानंतर या मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला। शेतकऱ्यांच्या आरोपांनुसार सरकारने आंबा उत्पादकांना हेक्टरी 22,000ची मदत जाहीर केली आहे। मात्र या मदतीनुसार एका झाडाला 220 रुपये इतकी तुटपुंजी मदत मिळत असल्याने त्यात वाढीची मागणी करण्यात आली आहे। गेली 2-2.5 महिने कोकणातला शेतकरी, आंबा बागायतदार, काजू बागायतदार, मच्छीमार हा अत्यंत बेजार झालेला आहे आणि यांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरता राज्य सरकारने 220 रुपये प्रति कलमाला नुकसान भरपाई जाहीर केली आहे। याचा तीव्र आम्ही धिक्कार करतोय आणि त्यामुळे शिवसेनाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे। त्या 15 तारखेला आम्ही या ठिकाणी भव्य असा विशाल मोर्चा चौपाटी ते वरच्या निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आम्ही काढणार आहोत। रत्नागिरी सिंधुदुर्गात यंदा आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक आंब्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। प्रति कलमाला आम्हाला 5,000 रुपयाचं नुकसान मिळालं पाहिजे, काजूच्या झाडाला 3,000 रुपयाचं नुकसान मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। सरकार जी मदत देऊ करते प्रति आंबा कलमाला 220 रुपये ही फारच तुटपुंजी व अपुरी आहे। शासनाने याबाबतीत सखोल विचार करून अन्य शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने भरभरून मदत दिली जाते तशा पद्धतीची मदत कोकणवासिया शेतकऱ्यांना द्यावी। जे हाताशी आलेला माल पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। जो तयार माल होता, जो आमच्या हाती लागणार होता, तो पूर्णपणे गळून पडला। जवळजवळ 15 ते 20 क्रेट मी गोळा केले सकाळपासून। आता मला वाटतं वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार आहे। या संदर्भामध्ये नारायण राणे साहेबांनी पुढाकार घेऊन कोकणातले मंत्री, कोकणातले आमदार यांची एक व्यापक बैठक विधानमंडळात त्या ठिकाणी झाली होती। त्यामध्ये काही कमतरता असेल, अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी असतील तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या कोकणच्या बागायतदारांच्या मागे या ठिकाणी सरकार म्हणून ठाम उभं राहतील। आग्रही भूमिका पुन्हा आवश्यकता वाटली मांडू। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।